गुन्हा? रुपाली चाकणकरांनी जे आरोप आता लावलेले आहे ते आरोप अशा रीतीने लावले आहे की जसं काही पोलिसांची चौकशी रुपालीताईच करताय. म्हणजे रुपालीताई आता पोलीस अधिकारी झालेले आहेत, त्याच चौकशी अधिकारी करतायत, तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत. वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे. अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाचे अध्यक्ष जी राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि रुपालीताई चेकाळल्या का? की जसं काही कारण रुपालीताईचे आणि रोहिणीताईचे किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपालीताई एवढं चेकाळून बोलत आहे. तर त्यांनी सत्य ते बोलावं, त्याच्याबद्दल ओमत असण्याचं कारणच नाही आहे. पण या संदर्भामध्ये मी जावयाचं समर्थन करणार नाही. माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता आता पोलीस करतायत, SIT बिसाठी कशाला करतात चौकशी? SIT तुमच्या अंडर आहे. तर केंद्र सरकारच्या अंडरची एखादी निष्ठुर संस्था म्हणजे CBI वगैरे सारख्यांना चौकशी करा. नाही लांबणारं प्रकरण जर असेल तर SIT नाही करू शकत या संदर्भामध्ये. त्यामुळे CBIकडे चौकशी करा. पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली, या मुलीची तक्रार आली आणि ह्याच्यात आहे. ही आत्ता जी माहिती देत आहे ही प्रायव्हेट आहे. माझं प्रायव्हेट लाईफ आहे. या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. तुम्हाला जर आणखी काही सांगायचं असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे. गुन्हा दाखल करून त्याला रिसर कायदेशीर काय मी म्हणणार आहे की असं केलं असेल समाजाला हे अत्यंत घातक आहे. तो माझा जावई असो की कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे. त्याला दुसरी शिक्षा असता कामा नये अशी माझी मागणी राहणार आहे. पण जे बदनाम करण्यासाठी जे सुरू असतं चित्राताईंच्या माध्यमातून जे आहे ते योग्य नाही आहे. पोलिसांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी. त्यातली डिटेल माहिती हे जे आहे त्यांच्याजवळ पुरावे असतील, कोणाची तक्रार असेल तर नाहीतर माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. तर त्यांनी असं पण सांगितलेलं आहे त्यांच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओज, फोटो वगैरे मिळालेले आहेत, परंतु त्यांनी मीडियासमोर आणले नाही. फक्त ते Google ड्राईव्हमध्ये भेटले. नाही मिळाले असतील, नाही मिळाले असेल का बरं? चित्र या काय नाव या बाईचं रुपालीताईला कसं काय माहिती? रुपालीताई असेल ना, नसण्याचा कसा संबंध आहे? तो असेलही. पण मग या रुपालीताईंना काय माहिती आहे? ते पोलिसांनी सांगावं ना. पोलिसांनी रिसर्च गुन्हा दाखल करून बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अत्रे हॉलच्या जवळ तुमचे अनेक फोटो असू शकतात. ते माझं प्रायव्हेट लाईफ आहे. गुन्हा जोपर्यंत माझ्यावर दाखल होत नाही, जोपर्यंत माझ्याविषयी तक्रार दाखल होत नाही, तोपर्यंत रुपालीताईला असं का पोलिसांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे. तर तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर फाशी लावला पाहिजे. त्याला योग्य ते कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. मरेपर्यंत त्या शिक्षा अशा लोकांना द्या जे समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील. मी जावयाचं समर्थन करणारा नाही. परंतु व्हाया रुपालीताई अशा स्वरूपाचे उद्योग पोलिसांनी पण करू नये.